संतांमुळे. कारण बैलगाड्यांच्या काळामध्ये साकारलेलं संतांचे साहित्य आजही विज्ञानचे पेशा युगातही हे जुनं होऊ शकलं नाही. आजही ते काळावरती मात करून प्रत्येकाच्या मनात रुजलं जात आहे. म्हणूनच भक्ती, करुणा, नीती, सहानुभूती, शांती आणि मानवतेचं शिंपण अवघ्या मनावरती केलं. संतांचे सामाजिक विचार आम्हाला कळायचं असेल तर आम्हाला आजच्या काळाच्या परिप्रेक्षातून पाहून चालणार नाही. कारण आम्हाला तो काळ आठवावा लागल. कारण मुळात तो काळच होता धर्माला आलेल्या ग्लानीचा. वैदिक परंपरा निष्पाप झालेल्या होत्या. कर्मकांडांना होत आलेलं होतं. मूर्तीपूजेला उधाण आलेलं होतं. मूल्यांना चाल नव्हती. जातीभेदाचे प्रश्न होते. अशा काळात संतांच्या शिकवणीचा उगम झाला. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, अमृतनुभव, चांगदेव 65 अभंग, आद्या, विभांगवळणी यासारखे कितीतरी ज्ञानरत्न या समाजाला गमसते. जो माणूस जेव्हा स्वतःला पुसतो आणि स्वतःच्या पाया पुसताच विचार करत होते तेव्हा विश्वकल्याणाचं पसायदान मागितलं गेलं. ज्ञानेश्वर माऊलींनी या मराठीला धन्य केलं. चतुश्लोकी भागवत, एकनाथ भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, कथे ज्ञान म्हणजेच बारोटाचे प्रवर्तन. नवरा नको ग बाई विंचू चावीला, रोडगा वाहिला तुला यासारखे विनोदी रचनांमधून उपदेशाचं बाळकडू पाहतं. रसिक हो, सर्वात पहिला प्रश्न पडतो की संतांच्या शिकवणीनं आम्हाला काय दिलं. तेव्हा क्षणार्धात अंतर्मनातून उत्तर बाहेर येतं. संतांचं साहित्य म्हणजेच मराठी सारस्वताचा पाय असताना या मराठीला प्रतिष्ठान दिलं. सामर्थ्यवीर सौंदर्य दिलं आणि खऱ्या अर्थाने श्रीमंत केलं. जे जे भेटीने भूत ते ते मानीचे भगवंत असं म्हणत माणसातील देव जागा केला. ज्ञानदीप लावू जगी या न्यायाने प्रीतांची तिमिर दूर केले. अटपगड नानाविधी जाती भक्तांना भक्तीचा अधिकार दिला. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आध्यात्मिक समृद्धीची नांदी दुभवली. जगाच्या कल्याणात संतांची विभूती, जगाच्या कल्याणात संतांची विभूती, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती या साहित्याने प्रभूजींनी पाटणादेवी येथे तप साधना केली आणि नंतर कालीमध्ये येथे कालीमातेचे भव्य दिव्य मंदिर उभारले. म्हणतो देव कर्मकांडांवरती प्रहार केला. अहो संत उसळणारा भोगवान आणि कोपवणारा चंगळवान आता कोण अडवू शकेल. संतांची शिकवणच आता समाज घडवू शकेल. स्वार्थाची बडबड, ढोंगांचा स्तोम आणि विषमतेची दरी मिटवून संस्कारांचा कळस इथे सांगा कोण चढवू शकेल. संतांची शिकवणच आता समाज घडवू शकेल. संतांची शिकवणच आता समाज घडवू शकेल. धन्यवाद.